नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण तवा पुलाव अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघणार आहोत. याआधी मी मसाले भात, व्हेज पुलाव, ग्रीन पुलाव, व्हेज फ्राईड राईस, टोमॅटो राईस हेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला सुरुवात करूया. तवा पुलावसाठी घेऊया 2 वाट्या तांदूळ. हा मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही लांब तांदूळ वापरला तरी चालेल. तांदूळ स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून अर्धा तास झाकून ठेवूया. बाउलमध्ये या 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. ही बॅडगी मिरची आहे. ही अजिबात तिखट नसते, पण यामुळे रंग खूप छान येतो. याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरच्याही घेऊ शकता. ही मिरची सुद्धा अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायची आहे. तांदूळ छान भिजलेले आहेत. हे बघा अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालूया. 2 चमचे तेल किंवा याऐवजी तूपही घालू शकता. भिजवलेला तांदूळ घालूया. ढवळून घ्यायचं. 5-10 मिनिटातच भात तयार होतो. हे बघा भात तयार झालेला आहे. हा चाळणीवर निथळून घ्यायचा. भात गार झाल्यानंतर यामध्ये काढून ठेवलेला आहे. तवा पुलावसाठी आपल्याला या भाज्या लागणार आहेत. 2 टोमॅटो, बीन्स, 1 गाजर, 1 सिमला मिरची, 1 कांदा आणि 1 बटाटा. टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. बीन्स, गाजर, सिमला मिरची, कांदा या सगळ्या भाज्या लांब लांब चिरून घ्यायच्या. बटाटाही उकडून लांब लांब तुकडे कापून घ्यायचे. मिरच्या भिजलेल्या आहेत. याची देठं काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात 4-5 लसूण पाकळ्या आणि मिरच्या, पाव चमचा जिरं, थोडंसं पाणी घालायचं. याची बारीक पेस्ट करून घ्यायची. कढईत 3 टेबलस्पून तेल घालूया. तेलातच 2 चमचे बटर घालायचं. हे चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं, त्यानंतर कांदा घालूया. कांदा चांगला परतून घ्यायचा. नंतर त्यात 1 चमचा बारीक केलेला लसूण, 1 चमचा किसलेलं आलं. आपण तवा पुलाव करतोय त्यामुळे आलं लसूण पाहिजेच. त्यानंतर गाजर घालूया. बीन्स 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. गाजर आणि बीन्स शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे या भाज्या आधी घालायच्या. मी या सगळ्या भाज्यांचे लांब लांब काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला हे बारीक चिरून घ्यायचे असतील तर तसे बारीक चिरूनही घेऊ शकता. त्यानंतर सिमला मिरची. सिमला मिरची लगेच मऊ होते, त्यामुळे ती शेवटी घालायची. या भाज्या अगदी मऊ शिजवायच्या नाहीयेत, त्यामुळे यावर झाकण ठेवायचं नाही. टोमॅटो घालूया. थोडंसं मीठ घालूया. सगळ्या भाज्यांचे केशरी, लाल, हिरवा, पांढरा असे सगळे कलर मिक्स झालेत. किती छान दिसतायत ना. आता यामध्ये मटार घालूया. हे फ्रोझन मटार घेतलेले आहेत. सीझन मध्ये ताजे मटार मिळतात तेव्हा ते घातले तरी चालतील. सगळ्यात शेवटी बटाटा घालूया. बटाटा उकडून असा लांब लांब चिरून घेतलेला आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता बाकीचे मसाले घालूया.
आपण लसूण आणि बॅडगी मिरचीची पेस्ट केली होती, ती पेस्ट 2 चमचे घालूया. तवा पुलावमध्ये ही पेस्ट पाहिजेच. अगदी तुम्हाला मिरची नको असेल तर त्याऐवजी तिखटही घालू शकता. 2 चमचे पावभाजी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला. यामध्ये मी फ्लॉवर घातलेला नाहीये, तुम्हाला हवा असेल तर घालू शकता. असा करायला अगदी सोपा तवा पुलाव तुम्ही नक्की करून बघा. कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्हजना शेअर करा. तयार करून ठेवलेला भात घालूया. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं. परत थोडंसं मीठ घालूया. परत 1 चमचा पावभाजी मसाला. तवा पुलाव आहे त्यामुळे परत थोडंसं बटर. मसाला एकदम न घालता थोडा भाजीत आणि थोडा भातावर असा घालायचा, म्हणजे त्याची चव सगळीकडे सारखी येते. या तवा पुलावची चव काय सांगू, आहा, केवळ अप्रतिम. खरंच सांगते, तुम्ही प्रत्यक्षच अनुभव घेऊन बघा. बाहेर पावभाजी करतात त्याच तव्यावर हा पुलाव करतात, पण आपल्याकडे घरी मोठा तवा नसतो, त्यामुळे मी हा कढईतच केलेला आहे. आणि अगदी शेवटी थोडासा लिंबाचा रस घालायचा. गॅस बंद करायचा आणि गरमागरम सर्व करायचा. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.